अष्टविनायकांच्या विधिवत पूजनानं शिवयोगींच्या यात्रा सोहळ्यातील धार्मिक विधींना मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला। सोलापूरचं ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्ध रामेश्वर महाराजांची यात्रा दृष्टिक्षेपात आली असून यात्रेच्या पार्श्वभूमीवर सिद्धेश्वर महाराजांनी सोलापूर शहरात स्थापित केलेल्या अष्टविनायक गणपतींपैकी प्रथम असणाऱ्या अक्कलकोट रोड इथल्या पोगुल मळ्यातील विरेश गणपतीचं पूजन वेदमूर्ती डॉक्टर शिवयोगी शास्त्री होळीमठ यांच्या पौरोहित्यामध्ये पंच कमिटीचे सदस्य पशुपतीनाथ माशाळ आणि प्रकाश बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आलं। यानंतर गणरायाची विधिवत पूजा करून आरती करण्यात आली। यानंतर श्री सिद्धेश्वर महाराजांचा जयघोष करण्यात आला। या प्रसंगी ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्ध रामेश्वर यात्रेच्या धार्मिक विधींना मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली। यात्रा निर्विघ्नपणे पार पडावी अशी प्रार्थना केल्याचं पंच कमिटीचे सदस्य नीलकंठ कोनापुरे यांनी सांगितलं। आमचे सिद्धेश्वर महाराजांनी जे अष्टविनायक स्थापन केलेल्या त्या प्रत्येक गणपतीची पूजा करण्याचा मान सिद्धेश्वर देवस्थानचा निर्विघ्नप्रमाणे यात्रा पार पाडावी या निमित्ताने पहिल्यापर्यंत हे पोगल मळ्यातील गणपतीची पूजा करून पुढील गणपती कसं कुठलाही विघ्न येत नाही। आजपर्यंत तरी पूजा करताना केल्यानंतरच आपली जत्रा सुरू होते। ही पहिला सुरुवातीचा जत्रा आहे आणि ह्या निमित्ताने सगळ्यांनी आमच्या ट्रस्टी लोक आलेले आहेत, म्हणजे नवीन ट्रस्टी देखील आहेत, बिराजदार आहेत, कारभारी आहेत, वेतन रिक्के आहेत आणि सगळे आमचे विश्वास म्हणजे लब्बा आहेत, काशीनाथ दर्व पटेल आहेत, सुरेश मेत्रे आहेत, सगळे या सगळ्या ट्रस्टी मिळून आम्ही विघ्न आणण्यासाठी सिद्धेश्वरला प्रार्थना करतो की आपली यात्रा सुखरूप आणि निश्चिंतपणे चांगलं व्हावं। यावेळी विश्वनाथ लब्बा, गिरीश गोरनळी, रतन रिक्के, प्रकाश बिराजदार, काशीनाथ दर्गो पाटील, सुरेश मेत्रे, विलास कारभारी, सुधीर देशमुख, अमृत कोनापुरे, राजेंद्र बनसोडे आदींची उपस्थिती होती।